मी स्वप्नाली शिंदे, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज खोजागिरी पौर्णिमा आहे, तर खोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आज खोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज मसाला दूधची मी रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे। तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया। मसाला दूधसाठी बघा, मसाला बनवण्यासाठी मी ते 2 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे, केशर, 10-12 काळी बदाम, 10-12 काजू, ड्रायफ्रुट्स मध्ये मी इथे पिस्ता घेतलेला आहे। आता हे सगळे ड्रायफ्रुट्स सगळे मी आता भाजून घेत आहे। छान असं मंद आचेवर ड्रायफ्रूट सगळे आपण भाजून घेऊया। जास्त तुम्ही फास्ट गॅस केला तर बेदाणे म्हणजे ड्रायफ्रुट्स बघा हे असे करपून जातील। तो स्लो गॅसवर थोडेसे असे कडक होईपर्यंत, जेणेकरून ग्राइंड प्रॉपर होतील असे भाजून घ्या। मंद गॅसवर मी आता बेदाणे छानपैकी भाजून घेतलेले आहेत। आता हे मसाले भाजून झालेले आहेत। आता हे मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते। त्यामध्येच मी आता केशर आणि मिल्क पावडर टाकते। सांगितल्याप्रमाणे 2 टेबलस्पून तुम्ही मिल्क पावडर टाकू शकता, पण आता सध्या मी ग्राइंडिंगसाठी मी टेबलस्पून नाही आहे, हा आपला पोहे खायचा चमचा आहे, त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। तर दुसरीकडे इथे मी दूध गरम करायला ठेवलं आहे। हे मी फुल फॅट म्हशीचं दूध आणलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर गाईचं पण दूध तुम्ही आणू शकता। तर मसाला बघा मी तयार करून घेतला आहे, छानपैकी मिक्सरमध्ये असा ग्राइंड केलेला आहे। जास्त अशी बारीक पावडर नका करू, जर तुम्ही बारीक पावडर केली ना एकदम तर असं गाठी होतील, थोडंसं जाडसर ठेवा। तर इथे बघा आता 2 लिटरचं मी 1.5 लिटर केलेलं आहे दूध। तर ह्यामध्ये आपण जो मसाला ग्राइंड केलेला आहे ना मिक्सरमध्ये तो टाकूया। तर तुम्हाला म्हणजे दूध कसं पाहिजे, जास्त थिक पाहिजे किंवा जास्त असं पातळ वगैरे पाहिजे, तर मला आता इथे बघा जास्त थिक पण आणि जास्त पातळ पण नको, म्हणून त्याप्रमाणे मी मसाला टाकते। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून मी 2.5 चमचे टाकलेला इथे, तुम्ही पाहिजे तर 3 किंवा 3.5 चमचे पण टाकू शकता। तर इथे बघा मी असं छान असं टाकून आहे ना त्याला ढवळून घेते। तर मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिल्क पावडर मी ठेवलेली आहे थोडीशी, तर ती का नाही टाकली, कारण ते काय होतं पूर्ण ग्राइंडिंगमध्ये आहे ना मिल्क पावडरच्या गाठी होतात ग्राइंड करताना। तर आता ती राहिलेली मिल्क पावडर तुम्ही आत्ता टाकू शकता, जेणेकरून गाठी होत नाहीत। त्याच दुधामध्ये मी वेलची पूड टाकते। वेलची पूड मी ऑलरेडी ग्राइंड करून घेतलेली होती थोडीशी, तर थोडीशी तुम्हाला जशी चव पाहिजे तशी, तर इथे मी चिमूटभर टाकते वेलची पूड। तर आता इथे मी बघा थोडीशी हळद वापरते। तर फूड कलरही तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, पण मला असं वाटतं की फूड कलर न वापरलेलं बेटर आहे, कारण मी आता हळद टाकते याच्यामध्ये, कारण फूड कलर ते केमिकल असे टाकून बनवलेले असतात, तर त्याच्यापेक्षा तुम्ही घरची हळद वापरली तर छान तर चवीनुसार इथे मी 2 चमचे साखर टाकते। जसं तुम्हाला गोड हवं असेल तसं तुम्ही टाकू शकता। तर इथे मी 2 चमचे साखर टाकते। एक पोहे खायचं चमचे 2 चमचे टाकले तरी इनफ होतं। तर इथे बघा मंडळी छान असा दुधाला कलर पण आलेला आहे। जसं तुम्हाला थिक पाहिजे, जसं तुम्हाला पातळ पाहिजे तसं तुम्ही दूधमध्ये मसाला तो टाकू शकता। तर इथे बघा छानपैकी माझा मसाला दूध रेडी झालेला आहे। तर चला मग सर्व करूया। तर खोजागिरी पौर्णिमेसाठी आपलं मसाले दूध तयार झालेलं आहे। तो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।